अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली। एसडीआरएफ जवानांची बोट उलटून यात 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेत जे जवान शहीद झालेत त्यांना अकोले या ठिकाणी शासकीय इतमामात मानवंदना दिली गेली। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि इतर लोकप्रतिनिधी यांची यावेळी हजेरी होती। काल बुधवारी सागर जेडगुले आणि अर्जुन जेडगुले या 2 कोवळ्या तरुणांचा प्रवरा पात्रात अंघोळ करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। त्यातील अर्जुन जेडगुले याचा मृतदेह सापडला नव्हता, त्यामुळे त्याचा मृतदेह शोधण्याकामी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झाली। त्यांनी आज सकाळी 6:30 वाजल्याच्या सुमारास अर्जुन जेडगुले याचा मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली। मात्र आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या बोटला पाण्याचा अंदाज आला नाही, तसंच पाण्याच्या भवऱ्यात ही बोट गुंतली आणि पलटी झाली। या दुर्घटनेत स्थानिक ग्रामस्थ गणेश देशमुख यांच्यासह 4 जण बुडाले। यावेळी प्रसंगावधान राखून बाहेर असलेल्या आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या काही साथीदारांनी तात्काळ पाण्यात उड्या टाकून बेपत्ता जवानांचा शोध सुरू केला। मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं शिवाय पाण्याचा जास्त प्रवाह असल्यामुळे यातील 3 जण पाण्यातच मयत झाले होते, तर यातील पंकज पवार या जवानाला वाचवण्यात यश आलं। प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या धुळ्याच्या आपत्ती व्यवस्थापन जवानांचा 3 मृत्यू झाला। संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा आणि सिन्नर तालुक्यातील घोलवड येथील 8 ते 10 जण सुगाव बुद्रुक परिसरातील विनायक धुमाळ यांच्या शेतात काल मुरघास करण्यासाठी आले होते। दुपारच्या वेळी प्रचंड ऊन असल्यामुळे 1:30च्या सुमारास त्यातील काही जण वन विभागाच्या नर्सरीजवळील प्रवरा नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेले। या ठिकाणी नदीपात्रामध्ये दगडी बंधारा घालण्यात आलाय। नेमक्या त्याच ठिकाणी पोहोचत असताना अर्जुन जेडगुले वय वर्ष 18 राहणार पेमगिरी आणि सागर जेडगुले वय वर्ष 25 राहणार घोलवड तालुका सिन्नर हे 2 जण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याच ठिकाणी बुडाले। स्थानिकांच्या मदतीने शोध कार्यानंतर त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागलाय। तर काल अंधार पडेपर्यंत अर्जुन जेडगुलेचा थांगपत्ता न लागल्यामुळे अकोले प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच एसडीआरएफच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली। त्यानुसार आज पहाटे एसडीआरएफचं पथक सुगावमध्ये पोहोचलं आणि त्यांनी दिवस उजेडताच शोधकाम सुरू केलं। या पथकातील 4 एका स्थानिकाला सोबत घेऊन हवेच्या बोटीवरून बंधाऱ्याजवळ शोध सुरू असताना अचानक बोट पलटली, त्यामुळे त्यावरील 5 जण पाण्यात पडले आणि काही क्षणात गायब झाले। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। या घटनेची माहिती कळताच अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पीएसआय भूषण हंडोरे यांनी आपल्या टीमसह भेट देऊन घटनेचा आढावा घेत मदत कार्य सुरू केलं। या घटनेची माहिती कळताच अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान या घटनेत मृत झालेल्या एसडीआरएफ जवानांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। पोलीस पथकाकडून बंदुकीची सलामी देण्यात आल्यानंतर जवानांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले। खरं म्हणजे हे अतिशय मोठी दुर्घटना होती आणि याचं सर्वांनाच दुःख झालं आहे, कारण निरपराध लोकांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला। एसडीआरएफचे जवान त्याच्यामध्ये शहीद झाले। पण सामान्य नागरिकांचे प्राण वाचवणं, जीवितहानी कमी करणं हेच खरं मुख्य काम एसडीआरएफचं आणि एनडीआरएफचं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता या जवानांनी हे जे शौर्य दाखवलं आहे, मला वाटतं त्यांना तसा मी
त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाला सलामच करतो. फक्त शहीद जवानांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचा अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना विनंती करणार. दरम्यान शिरपूर तालुक्यातील जवान राहुल पावरा हे बचाव कार्य करत असताना शहीद झाले आहेत. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी तालुक्यातील नांदर्डे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पाण्यात बुडालेले मृतदेह काढताना राहुल यांची बोट उलटल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. दरम्यान नगरहून त्यांचे पार्थिव दिनांक 23 मे रोजी त्यांच्या मूळगावी नांदर्डे येथे रात्री 12 वाजेच्या सुमारास आणण्यात आले होते. दरम्यान आदिवासी रूढी परंपरेनुसार विधिवत पूजा करून त्यांच्या पार्थिवावर नियोजित जागेवर अंतिम संस्कार करण्यात आले.